नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, DMER मुंबई पदभरती 2025 साठी बघा TCS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी बघा आज आपण दुसऱ्या क्रमांकाचे मित्रांनो ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो ठिकाणी सोडवणार आहोत। तर बघा, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या अगोदर बघा या ठिकाणी एक भाग जर अभ्यासाला नसाल मित्रांनो, त्या एका भागाची मित्रांनो आपल्या मॅथ रिझनिंगच्या एका भागाची जी लिंक आहे बघा या ठिकाणी या व्हिडिओच्या आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड या ठिकाणी करून दिली आहे। म्हणून काय करा बघा, हा एक भाग देखील तुम्ही अभ्यासून घ्या आणि त्यासोबतच बघा हा जो आपला आजचा भाग 2 आहे हा सुद्धा या ठिकाणी शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि त्यासोबत बघा या ठिकाणी जर तुम्ही पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ जर तुम्ही या ठिकाणी अभ्यासत असाल तर बघा मित्रांनो अवश्य या ठिकाणी आपल्या चॅनलला बघा तुम्ही सबस्क्राइब या ठिकाणी बघा आताच करून घ्या। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती दररोज या ठिकाणी DMER मुंबई पदभरती 2025 साठी बघा TCS पॅटर्ननुसार मित्रांनो या ठिकाणी रोज प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात। म्हणून काय करा बघा, तुम्ही आताच ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र करून घ्या। तर पहिला प्रश्न बघा बघा काय आहे, 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किलोग्रॅम आहे। बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी ही 56 किलोग्रॅम आहे। तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती, या प्रकारचा आपला बघा प्रश्नसंच मित्रांनो विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी बघा आपण या प्रश्नाची राईट आन्सर कशा रीतीने काढू शकतो। काही करू नका बघा, मी जे तुम्हाला या ठिकाणी ट्रिक्स सांगतो बघा त्या ट्रिकनुसार या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर काढायचं आहे। तर काय, 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किमी आहे म्हणून मित्रांनो सरळ सरळ 30 गुणाकारात घ्या। 30 जणांच्या वजनाची सरासरी किती 60 आहे म्हणून 30 गुणाकारात 60 पुन्हा आहे। बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी 56 आहे। मग उरलेत किती आहे 40 पैकी जर आपण 30 जणांच्या वयाची सरासरी जर 60 असेल तर या ठिकाणी 40 मधून 30 मायनस केले आले किती 10। त्याकडे या ठिकाणी एकूण बघा 10 जणांची सरासरी किती तर 56 आहे म्हणून ठिकाणी 56 घ्या। आता साहित्रिक 18 बरोबर 2 0 आणि बरोबर हे 56 एक 56 आणि हा समोरचा 1 0 जशा तसा। आता मित्रांनो काय करा बघा, आता सरळ बरोबर हे 1800 घ्या, 1800 प्लस हे 560 करा 560 आणि छेदामध्ये एकूण मित्रांनो मुलं किती होते, एकूण 40 मुलं होते, एकूण 40 मुलं घ्या बरोबर। आता हे 1800 प्लस जर आपण 560 जर केलं तर बघा हे होतात या ठिकाणी एकूण 2360 तुम्ही लक्षात घ्या, बेरीज करून बघा 2360 होतात आणि छेदामध्ये हे आलं 4। तर आता बघा हे एक कट हे एक कट हा। आता बघा या ठिकाणी काय येतं तर आता बघा बे एक बे बे दोन्ही 4 बे पंचे सॉरी या ठिकाणी 4 आहे बघा 4 पंचे 20 या ठिकाणी आले आहे बघा आपल्याला 4 पंचे 20 आणि उरलं किती 23 मधून 20 गेल्यावर 3 उरलं आणि 4 9 36 म्हणजे या ठिकाणी किती बघा एकूण मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती तर या ठिकाणी बघा 59 असणार आहे बघा। या ठिकाणी आहे काय बघा, आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे बघा योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। बघा या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्या या भरतीसाठी बघा या ठिकाणी एक तयारी बघा एक उत्तम तयारीसाठी आम्ही एक तुमच्यासाठी बघा एक 1500 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे मित्रांनो। हा महाठोकळा, त्या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी GKGS व करंट अफेअर्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। म्हणून काय करा मित्रांनो, हा जो महाठोकळा आहे बघा तुम्ही अवश्य या ठिकाणी खरेदी करा आणि खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा। पे केल्याची मित्रांनो स्क्रीनशॉट आहे बघा या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका। अवघ्या तुम्हाला 2 मिनिटाच्या मित्रांनो हा जो महाठोकळा आहे बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ। तर मित्रांनो बघा हा जो महाठोकळा आहे बघा शक्यतो आपण या ठिकाणी 99 रुपयाला विकतो, परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा
तुम्हाला आज 50 रुपये मी या ठिकाणी ऑफर देऊन टाकतो, तुम्ही अवश्य बघा या ठिकाणी बाय करून घ्या, लवकरात लवकर बरं बाय करून घ्या। तर बघा मित्रांनो पुढे दुसरा प्रश्न बघा, दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळात ओलांडेल, या प्रकारचा प्रश्न संच विचारला। दुपारी मित्रांनो 1:30 वाजल्यापासून, 1:30 म्हणजे किती, 1:30 तेच मित्रांनो त्याच दिवशी, सायंकाळी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी संचाबारी 7:30 वाजता, म्हणजे मित्रांनो किती 7:30 म्हणजे या ठिकाणी 7:30, 31 ते 7:30 मित्रांनो या ठिकाणी आहे। तर काय 31 ते 7:30 तर वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल। काही करू नका मित्रांनो, या 7:30 मधून हे 1:30 मायनस करा बघा। आता हे 7:30 घ्या आणि 31 ह्याच्यातून तुम्ही करा मायनस, सरळ सरळ 7 मधून 1 गेलं 6 उरले आणि 30 मधून 30 गेले उरले 0। आता सरळ हे 6 तास आले, या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आहे बघा 6। या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केला तर या आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर चुकतं। या ठिकाणी आपल्याला पुढील प्रोसेस काय करायचं आहे, तर एकदम सोपे आहे, 6ला 6 तशाच तसं घ्या, या 6 मधून सरळ सरळ तुम्ही 1 मायनस करा तर उरलं किती 5। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा पर्याय क्रमांक मित्रांनो इकडे 5 वेळा बघा मित्रांनो। या ठिकाणी घड्याळाचा मिनिट काटा हा मित्रांनो तास काट्याला मित्रांनो ओलांडेल किती, तर 5 वेळा तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा। पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे एक पुस्तक विक्रेत्याने मित्रांनो बघा 500 रुपये किमतीच्या 20% किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केले तर गिरायकास त्या ग्रंथासाठी किती रुपये मोजावे लागतील, या प्रकारचा या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रश्नाचे राईट आन्सर काढण्यासाठी काहीच करू नका, हे जे 500 रुपये मित्रांनो किमतीचं मित्रांनो या ठिकाणी एक ग्रंथ आहे बघा, ते 500 जसं तसे या ठिकाणी घेऊन टाका 500 आणि गुणाकारात 20% सूट देत आहे म्हणजे हे 20% घ्या आणि मित्रांनो 20%च्या ठिकाणी छेदामध्ये हे 100% घेणं आपल्याला अनिवार्य असणार आहे, म्हणून अनिवार्य 100 घ्या। आता हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, बरोबर 20 100 मित्रांनो। आता काय करा, हे जे 100 आहेत मित्रांनो या 500 मधून मायनस करा, सरळ सरळ हे 500 घ्या आणि 500 मधून हे 100 मायनस करा आलेलं। आता जर आपल्याला 500 मधून 100 जर मायनस केले तर उरतात किती या ठिकाणी 400। हे झालं आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर जे की बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे बघा 5:30 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल, या प्रकारचा आपल्याला बघा मित्रांनो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपण आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो, तर थोडंसं बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सूत्र वापरायचं आहे। तर तो सूत्र बघा या ठिकाणी लिहितो, इथं एकदम कमी जागेमध्ये लिहितो, 30H आहे बघा सूत्र, 30H मायनस 11/2M बघा हे सूत्र आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या, पाठांतर करून घ्या। तर सरळ सरळ हे 30ला 30 घ्या, गुणाकारात हे H म्हणजे आवर, या ठिकाणी आवर किती 5 आहेत 5 घ्या, पुन्हा मायनस 11/2 गुणाकारात या ठिकाणी M म्हणजे मिनिट किती 30 मिनिटं। ओके आता काय करा आलं किती बरोबर, हां तर या ठिकाणी इथं घेतो बघा बरोबर 3×5=15, 3×5=15 घ्या आणि समोरचा एक 0 जशास तसा आणि मायनस हां बे एक बे, सरळ बेनं जर 30ला भागला आलं किती 15। ओके आता बघा 15×1=15, 15ला 5 आलं, हातच्याला 1, पुन्हा 15×1=15 आणि हाताचं 1 16, या ठिकाणी आलं किती। आता मित्रांनो बघा या ठिकाणी आता जर आपण या 150 मधून जर आपल्याला 165 या ठिकाणी मायनस करता येणार, मग आता काय करावं लागेल आपल्याला या 165 मधून या ठिकाणी 150 मायनस करावं लागेल। जर आपण या 165 मधून जर 150 मायनस केलं तर येथे किती बघा या ठिकाणी येते 15, परंतु मित्रांनो 15 समोर येतं बघा या ठिकाणी वजाचं चिन्ह जे की या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह, हे -15 आलेलं आहे, परंतु हे मित्रांनो आपलं हे शेवटचं आन्सर नाही। बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे बघा त्या पर्यायामध्ये -15 देखील असतं, त्यामुळे काय करता तुम्ही या -15 समोर क्लिक करता परंतु त्या ठिकाणी हे तुमचं आन्सर चुकतं। आता काहीच करायचं नाही,
तर या मित्रांनो जो -15 आहे बघा, या वजाला आपल्याला कसल्याही प्रकारच्या ठिकाणी व्हॅल्यू मूल्य द्यायचं नाही. सरळ सरळ हे वजा कट करा आणि नुसतं ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त 15 ऑप्शन दिसेल 15 अंशचं, तो या ठिकाणी तुम्ही गृहीत धरा. आणि मित्रांनो त्या या ठिकाणी जे पर्याय आहे त्या पर्यायाला तुम्ही क्लिक करा. म्हणजे जसं की बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी बघा अशा जर प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर उदाहरणामध्ये या ठिकाणी उत्तरासमोर जर मायनस येत असेल, मायनसचं चिन्ह, तर त्या ठिकाणी मायनसला कशाही प्रकारची व्हॅल्यू नसते. सरळ सरळ तुम्ही ते मायनसचं जे चिन्ह आहे मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही हटवून टाका, त्याला इरेज करून टाका. आणि ज्या ठिकाणी मित्रांनो 15 फक्त आणि फक्त 15 अंश आहे त्या ठिकाणी आपलं हे प्रश्नाचं हे राईट आपले आन्सर असणार आहे. पुढे बघा 5वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. तर 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा मित्रांनो एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बघा या प्रश्नाचे राईट आन्सर. पुढे बघा तर बघा 3 व्यक्तींच्या वयाचे सरासरी 28 आहे आणि त्यांची वय अनुक्रमे 3:4, 4:7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचं वय या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती 28 आहे आणि त्यांच्या वयाची अनुक्रमे जसं की मित्रांनो प्रमाण 3:4, 4:7 आहे. म्हणून आपण काय करू बघा या ठिकाणी पहिलं प्रमाण घेऊ बघा त्यांच्या वयाचं मित्रांनो या ठिकाणी अनुक्रम हे 3 घेऊ. याच्या बाद आपण 3ला x घेऊ, पुन्हा प्लस हे 4 घ्या, 4च्या समोर x घ्या, पुन्हा 7 घ्या आणि त्या 7च्या समोर x. आणि छेदामध्ये मित्रांनो एकूण वरी 3 जण आहेत बघा, 3 जण आहेत जे की मित्रांनो या ठिकाणी 3 व्यक्ती आहेत. आणि छेदामध्ये एकूण 3 घ्या. बरोबर याची एकूण सरासरी किती आहे? तर याची सरासरी आहे मित्रांनो या ठिकाणची वयाची या ठिकाणी 28 या ठिकाणी 28 आपल्याला घेणं आवश्यक आहे. आता बघा सरळ जर आपण या सर्वांची जर आता बेरीज केली वरच्या 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 छेदामध्ये हे 3 बरोबर आलं किती 28. तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटतं किती सरळ सरळ. आता हे जे मित्रांनो 28ला 28 आहे की नाही हे बरोबर 28ला 28 दशांश तसं आणि याच्या गुणाकारामध्ये हे जे छेदामध्ये 3 आहे मित्रांनो हे आलं अंशामध्ये याच्या गुणाकारामध्ये आणि हे जे अंशामध्ये 14 आहे हे गेलं याच्या छेदामध्ये. आता बघा 28 त्रिक मित्रांनो या ठिकाणी झाले किती 28 त्रिक 84. मग 84 घ्या, आले छेदामध्ये हे 14ला 14. आता 14 सख 84 या ठिकाणी आलं किती 6. हे 6 जशास तसं घ्या आणि याच्या गुणाकारात या ठिकाणी आपल्याला विचारलं काय तर सर्वात लहान व्यक्तीचे वय विचारलं. त्या ठिकाणी बघा सर्वात लहान कोणाच्या वयाचं अनुक्रम आहे, कोणाच्या वयाचं गुणोत्तर आहे. तर सर्वात लहान या ठिकाणी बघा कोणता अंक आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्या ठिकाणी सर्वात लहान अंक आहे मित्रांनो ठिकाणी 3 आहे बघा. म्हणून ठिकाणी आपण 3 याच्या गुणाकारात करून टाकू. तर या ठिकाणी 6 गुणाकारात जर 3 केलं 6 1 6, 6 2 12 आणि 6 3 18 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो किती बघा या ठिकाणी सर्वात लहान व्यक्तीचं वय जे की पर्याय क्रमांक क 18 वर्ष असणार आहे बघा. तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघा हे होते आपले आजचे बघा या ठिकाणी 6 मित्रांनो जे की बघा DMER मुंबई पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा TCS पॅटर्ननुसार जे की मित्रांनो 100% बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी मित्रांनो विचारले जाते स्वरूपाची या ठिकाणी आजचे आपले प्रश्न संच होते. जर तुम्हाला हा बघा आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत मित्रांनो पूर्ण काही व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा आणि बघा तुम्ही अद्याप या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसाल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.